आता बातमी आहे या घडीची मोठी। मध्यरात्री वर्षा निवासस्थानी तटकरे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीत अर्थमंत्री पदासाठी हालचाली सुरू झाल्यात का अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे। पवारांच्या राष्ट्रवादीच्या एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली वाढल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाते। असं काही घडल्यास अर्थ खातं जयंत पाटील यांना मिळू शकतं अशी ही चर्चा आहे। दरम्यान आपल्याच पक्षाकडे अर्थमंत्रीपद राहावं यासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचं कळतंय। मात्र तटकरे, पटेल आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा तपशील अजूनही गुलदस्त्यात आहे। दुसरीकडे जयंत पाटील यांनी या भेटीवरती स्पष्टीकरण दिलंय। ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेनंतर फडणवीसांची भेट घेतली आणि याच वेळेस प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत मात्र भेट झाली नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील काल मध्यरात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचले होते। तिन्ही नेते एकाच वेळी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली। याआधीच शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत गेल्यास अर्थमंत्रीपद जयंत पाटील यांना मिळण्याची दाट शक्यता आहे। मात्र अर्थ खातं आपल्याकडेच राहावं अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीची आहे। त्यामुळे अर्थमंत्री पदासाठी दोन्ही राष्ट्रवादींमध्ये हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहे। दरम्यान जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत झालेल्या भेटी संदर्भात स्पष्टीकरण दिलंय। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत झालेली भेट पूर्वनियोजित होती। ईश्वरपूर नगराध्यक्षपदाच्या अपात्रतेबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यासोबत भेट झाली नाही असं जयंत पाटील यांचं म्हणणं आहे। मात्र हे तिन्ही नेते एकाच वेळी वर्षा निवासस्थानी आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। अमित शहा आणि खासदारांच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी TV9 मराठीवर आहे। विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असं सूत्रांनी सांगितलंय। तुम्ही निश्चिंत राहा, अमित शहांचा खासदारांना शब्द आहे। श्रीकांत शिंदेंवरती फुटीर खासदारांच्या समन्वयाची जबाबदारी असल्याचंही सूत्र सांगतायत। मोठ्या कामांचा विषय एखाद्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेऊ असंही सूत्र म्हणतायत। शहांचा एकनाथ शिंदेंसमोर फुटीर खासदारांना हे आश्वासन आहे।